MCR PGCET फुल लेंथ टेस्ट आपण लॉन्च केलेली आहे आपल्या स्पर्धा विश्व ॲपमध्ये. यासाठी MCR PGCETचा जो काही फुल लेंथ टेस्टचा जो स्टँडर्ड पॅटर्न आहे त्यामध्ये ॲग्रोनॉमीचे 25, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगचे जवळजवळ 24, एंटोमॉलॉजीचे 11, हॉर्टिकल्चरचे 28, इकॉनॉमिक्सचे 16, एक्सटेन्शनचे 13, इंजिनिअरिंगचे 14, प्लांट पॅथॉलॉजी 18, सॉइल सायन्स 14, EHDS 8, FST 8, फॉरेस्ट्री 6, बायोटेक 6, ABM 6, कम्युनिटी सायन्स 3 यानुसार आपण प्रश्न अरेंज केलेले आहेत. प्रश्नांची मांडणी केलेली आहे. सोबतच प्रत्येक प्रश्नासोबत डिटेल एक्सप्लेनेशन दिलेले आहे. आजूबाजूचा सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाममध्ये ॲग्री एक्झाममध्ये विचारलेले सगळे प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड आहेत. तसंच सब्जेक्ट वाईज PYQ सुद्धा आपण दिलेले आहेत. 16+ टेस्ट ऍड झालेले आहेत आणि बाकीच्या सुद्धा टेस्ट लवकरच अपलोड होणार आहेत. आपली बॅच आहे ती फक्त आपण 99 रुपयाला कमीत कमी प्राइस मध्ये सगळ्यांना परवडावी, सगळ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सगळ्यात कमी किंमत ठेवलेली आहे, तेही क्वालिटी कंटेंट मध्ये. ठीक आहे, तर प्रश्न पाहू. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सोर्सेस इज रिस्पॉन्सिबल फॉर इंट्रोड्युसिंग द डॉर्फिंग जीन इन अ वीट दॅट लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ सेमी डॉर्फ हाय यील्डिंग व्हरायटीज ड्युरिंग द ग्रीन रिव्होल्युशन. असा प्रश्न विचारला आहे. यामध्ये ऑप्शन दिलाय सोनारा 64, लर्मा राजू 64, कल्याण सोना आणि नॉरिन 10. लक्षात ठेवा, ABC हे जे ऑप्शन दिलेले आहेत ते वीटच्याच व्हरायटी आहेत, मात्र त्या काय आहेत त्या पण इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. आणि नॉरिन 10 प्रामुख्याने जापनीज व्हीट व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने RST हा जीन आहे आणि तो रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? सेमी डॉर्फनेससाठी. आणि हाच जीन आपल्याला पाहिजे होता. प्रश्नामध्ये हाच प्रश्न विचारला होता की असा कोणता सोर्स आहे की त्या सोर्स मधून आपण इंट्रोड्यूस केलेला आहे डॉर्फिंग जीन, आणि तो कोणता सोर्स आहे? नॉरिन 10 ही व्हरायटी, त्याच्यामध्ये असलेला सोर्स RST जीन. प्रामुख्याने याचं श्रेय कोणाला जाते? कोणी कॉन्ट्रीब्युशन दिलं यासाठी? नॉर्मन बोरलॉग, ज्यांना आपण ग्रीन रिव्होल्युशनचे फादर म्हणतो जगामधले. आणि जर तुम्हाला भारतातील ग्रीन रिव्होल्युशन हरित क्रांतीचे जनक विचारलं तर MS स्वामीनाथन हे आहेत, हे माहिती पाहिजे. हरित क्रांती कधी झाली होती? 1965-66 मध्ये. आणि इथे वीट बद्दल विचारलंय म्हणून सायंटिफिक नाव आहे त्याचं ट्रिटिकम ॲस्टिवम, फॅमिली पोएसिया म्हणजे ग्रॅमिनी फॅमिली आहे. आणि अशा पद्धतीने ऍडिशनल माहिती सुद्धा कव्हर केलेली आहे. आपली टेस्ट सोडवण्यासाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला डेमो आणि फ्री लेक्चर सुद्धा दिलेले आहेत, त्यावरून तुम्हाला अधिकची माहिती मिळेलच. प्रश्न वगैरे असले तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, शिवाय आपल्या ऍपच्या चॅट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारू शकता. तर हे जे आहे ते सगळे PYQ आहेत, प्लस ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहेत, प्लस ऍडिशनल टेस्ट सुद्धा आहेत. त्या नक्की सोडवा आणि तुमचा स्कोर सेक्युअर करा, तुमची रँक सेक्युअर करा. धन्यवाद.